गुड मॉर्निंग. आता इथे वाजलेले आहेत पहाटेचे 5 आणि मी नेहमीप्रमाणे उठलेली आहे. सकाळी उठल्या तुम्हाला तर माहीतच आहे की आपण उठल्या पहिले काय भाजी बनवायची किंवा दुधाचा टोप आपण पहिले सर्वात प्रथम काढून ठेवतो नॉर्मलला येण्यासाठी. तर आता हे सगळं मी पहिलं बाहेर काढून ठेवते फ्रीजमधून आणि त्यानंतर मग भाजीची तयारी पीठ भिजवण्यापासून तर अगदी सगळी तयारी मला सकाळीच करावी लागते. मी रात्रीचं पीठ भिजवून ठेवत नाही, त्यामुळे मग सकाळीच उठून पहिले मला पीठ भिजवायचं, त्यानंतर भाजीची तयारी आणि मग भाजी शिजायला टाकायची. तर रात्री पालेभाज्या काही असतील तर त्या मी रात्रीच क्लीन करून निवडून वगैरे ठेवते डब्यामध्ये, किंवा पालेभाजी वगैरे असेल तर ती अशी कॉटनच्या रुमालामध्ये वगैरे बांधून ठेवते. म्हणजे मेथीची भाजी असो किंवा पालकची भाजी, म्हणजे घाम येत नाही किंवा मग खराब होत नाही. मग 2 दिवसांनी जरी केली तरी ती फ्रेश अशी राहते. तर आता मी इथे पीठ भिजवायला घेतलेलं आहे उठल्या आणि काय होतं की आता थंडी पण एवढी वाढलेली आहे. मध्ये गरम होत होतं आणि मध्ये ढगाळ वातावरण होत होतं 1-2-4 दिवस, परंतु आता परत थंडी वाढलेली आहे अगदी 2 दिवसापासून आणि सकाळी उठायला पण होत नाही आहे. परंतु आता मी उठली आहे आणि सरांसाठी टिफिन वगैरे बनवते आहे. तर हे माझं रोजचं रेग्युलरचं रुटीन आहे. तसेच आता इथे मी मेथीची भाजी शिजायला टाकलेली आहे. पीठ भिजवून ठेवलं आहे. लगेच मी आता साईडला चपाती करायला घेणार आहे. म्हणजे भाजी शिजायला टाकेपर्यंत एक 10-12 मिनटं जातातच आणि मग तोपर्यंत पीठ भिजलं जातं चांगलं आणि मग नंतर चपाती पण छान येते. तर आता मेथीची भाजी शिजायला टाकताना मी झाकण 1-2 मिनटं ठेवते आणि त्यानंतर थोडी शिजून कमी झाली का मग मी मीठ टाकत असते, कारण मेथीची भाजी शिजून ऑलरेडी कमी होते. त्यामुळे मग आपण जर पहिल्यांदाच मीठ टाकलं तर मग ती खारट होते. तर आता इथे मी लगेच साईडला चपाती करायला घेतलेली आहे बघा. आणि त्यांच्या पुरताच मी सकाळी चपाती करून देते त्यांना गरम गरम डब्यामध्ये आणि नंतर मुलांसाठी नंतर बनवते. सगळं माझं देवपूजा वगैरे सगळं आवरून झालं की मुलांचा स्कूलचा टायमिंग 11:30चा आहे. ते 11:30ला घराच्या बाहेर पडतात, मग बस वगैरे येते. तसं स्कूल त्यांचं 12:30चं आहे, परंतु 1 तास अगोदर बस येत असते आणि मग त्यांचं मी आवरून देते त्यावेळेला. परंतु आता मी सकाळी सरांचं उठल्या मी आवरून देते आणि त्यानंतर मग माझं रुटीन आणि मग माझं आवरल्यानंतर मग घरातलं क्लिनिंग, देवपूजा वगैरे ही सगळ्या गोष्टी मग करता मला मुलांचा स्कूलचा जायचा टायमिंग होतो. तर आता इकडे साईडला लगेच मी चपाती बनवून घेते आणि मेथीची भाजी शिजत आली की मग नंतर जाडसर असा दाण्याचा कूट टाकला की भाजी पण खूप चवदार होते. आणि आता ह्या वेळेला हिवाळ्यामध्ये म्हणजे जशा सिजनेबल आपण म्हणतो ना की फ्रूट पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत, लहान मुलांना खूप हेल्दी असतात. आणि तसेच आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्त्वाचा म्हणजे अगदी हेल्पफुल ठरेल मला असं वाटतं, कारण लहान मुलांना चांगल्या सवयी कशा लावायच्या किंवा मुलं हेल्दी राहतील आणि अगदी म्हणजे पहिल्यापासूनच त्यांना चांगल्या सवयी कशा लावायच्या ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच. तर मुलं लहान होती बघा, जुळी मुलं मला ट्विन्स, आणि लहानपणापासून म्हणजे आम्हाला कोणाची बॅकिंग नाही. सरांनी आणि मीच लहानाचं मोठं मुलांना आत्तापर्यंत केलेलं आहे. हे मी तुम्हाला दाखवलेलंच आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. परंतु आता मुलांना मी टिफिनला बघा भाजी पोळी चालते आणि फास्ट फूड वगैरे असलं काही मी डब्याला देत नाही. सॅलड वगैरे फ्रूट वगैरे मी पहिले द्यायची, परंतु आता त्यांना मी भाजी पोळीच देते आणि नंतर मग घरी आल्यानंतर ते मग फळं किंवा मग दूध वगैरे घेतात. आणि सकाळी उठल्या मी त्यांना दुधाची सवय लावलेली आहे. दूध त्यांना 1 मोठा कप असा दोघांना द्यायचा आणि त्यानंतर हेल्दी काय असेल ते द्यायचं आणि भाजी पोळी खाऊनच स्कूलला जातात. पहिले त्यांचं स्कूल सकाळचं होतं, त्यावेळेला ते फक्त दूध पिऊन जायचे आणि भाजी पोळी खायचे आणि दुपारी आल्यानंतर जेवायचे. परंतु आता त्यांचं स्कूल दिवसभरचं आहे, त्यामुळे मग त्यांना टिफिनला सकाळी भाजी पोळी खाऊनच पाठवते आणि नंतर टिफिनला पण मी भाजी पोळी देते आणि सकाळी मग दूध पितात. तर आता मी त्यांना म्हणजे व्यायामाची सवय त्यांना पहिल्यापासून होती, परंतु आता स्कूलचं टायमिंग बदलल्यामुळे त्यांची व्यायामाची सवय गेलेली होती. परंतु आता लहान मुलांना चांगल्या सवयी कशा लावायच्या, तर अगदी त्यांना असं ओरडून किंवा त्यांना मोठ्याने बोलून जोरात बोलून असं सांगायचं नसतं प्रत्येक गोष्ट. मग ते एक तर हट्टी असतात काही मुलं, ते ऐकत नाहीत किंवा मग आपण जर जोराने ओरडून बोललं त्यांच्याशी तर ते मनावर घेत नाहीत. त्यामुळे मग त्यांच्याच मूडनुसार आपण त्यांच्याशी बोलायचं, बिहेव करायचं आणि त्यानंतर त्यांना समजून सांगायचं 4 गोष्टी आणि नंतर मग त्या गोष्टीचं त्यांना महत्त्व पटवून
दिल्यानंतर आपण त्यांना त्या गोष्टींची सवय लावायची. तर आता बघा मी बोलता बोलता इथे आता भाजी माझी चपाती करून झाली आणि भाजी शिजत आली आहे. तर दाण्याचा कूट मी भाजीला टाकला आहे. आता भाजी वगैरे सगळं झालं. मुलं आता उठलेलीच आहेत, ब्रश वगैरे करतात. सर गेलेले आहेत कॉलेजला आणि त्यानंतर आता माझं साईड बाय साईड कुठे कपडे वगैरे कालचे असे चेअरमध्ये मी ठेवत असते, कारण थंडीने बाहेर आता थंड पडतात, त्यामुळे रात्रीची काढून अशी चेअरमध्ये ठेवते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घड्या घालत असते. मग आता मी साईड बाय साईड लगेच घड्या घालून घेतल्या, बेडशीट वगैरे आवरून घेतलं, रगची वगैरे घडी घालून घेतली साईडला. आणि त्यानंतर आता इथे मी ज्यूस केलेला आहे, सॅलड ज्यूस. तर तो सरांना दिला आणि त्यानंतर आता मी सॅलड ज्यूस घेणार आणि नंतर एक्सरसाइज करायला घेणार आहे. तर मुलांना आता मृणाल उठतीलच, ते ब्रश करतायत, त्यांना पण मग मी एक ग्लास सॅलडचा ज्यूस देते. तर आता मी त्यांना चांगल्या सवयी बघा, म्हणजे पहिले ते दूध वगैरे घेऊन जायचे, मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता त्यांचं स्कूलचं टायमिंग बदललं आहे, त्यामुळे त्यांना दिवसभर स्कूल असल्यामुळे मग सकाळचं त्यांना उठल्या मी आता मध्ये एक दिवस दूध, एक दिवस सॅलडचा ज्यूस. तर परंतु आता सॅलडचा ज्यूस हा कंपल्सरी मी त्यांना देते आहे. आणि दूध हे त्यांना म्हटलं की संध्याकाळी घेत जा तुम्ही स्कूलमधून आल्यानंतर. मग ते काय करतात, आता सकाळी उठल्या ब्रश केल्यानंतर सॅलडचा ज्यूस घेतात. तर सॅलडमध्ये काकडी, गाजर, बीट, आवळा ह्या सगळ्या म्हणजे साल वगैरे काढायचं काकडीचं आणि त्यानंतर चिप्स करून ग्राइंड करायचं. त्याच्यामध्ये चाट मसाला, थोडं काळं मीठ टाकायचं आणि जिरं टाकायचं. हे सगळं मिक्सरला फिरवायचं आणि तो ज्यूस त्यांना द्यायचा. आणि तुम्ही पण फ्रेश घ्यायचा, अगदी खूप वेळ पण ठेवायचा नाही आहे. अर्धा तासामध्ये म्हणजे केला की अर्धा तास तुम्ही म्हणजे ब्रश वगैरे करेपर्यंत, मुलं उठेपर्यंत ठेवू शकता. त्यानंतर अगदी तुम्ही सकाळी केला आणि दुपारी पिला असं करायचं नाही, फ्रेश करून प्यायचा. तर आता मी ज्यूस वगैरे घेतला आणि आता इथे आलेली आहे गॅलरीमध्ये. तर खूप थंड म्हणजे खूप थंडी आहे आणि अगदी थंड वाटते बाहेर. तर थोडं मेडिटेशन केलं आणि इथे मृणाल बसलेला आहे स्टडी करायला. तर त्याने ज्यूस वगैरे घेतला आणि स्टडी करायला बसलेला आहे. तर आता स्टडी करायचं म्हटलं तर मी त्यांना ट्युशन वगैरे लावलेली नाही आहे. 5वी ते 6वीपर्यंत मी त्यांचा स्टडी घेत होती आणि अजूनही वेळ मिळेल तसा मी घेते, परंतु आता त्यांना मी सेल्फ स्टडीची सवय लावलेली आहे. तर सेल्फ स्टडी म्हणजे आता त्यांना स्वतःहून त्यांनी बसलं पाहिजे अभ्यासाला. आणि जेव्हा स्वतःहून मुलं जेव्हा अभ्यासाला बसतील तेव्हाच त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत असते किंवा चांगले मार्क्स पडतात, चांगल्या सवयी लागतात. त्यांनी स्वतःहून त्या गोष्टी केल्या पाहिजे. तर मी त्यांना हळूहळू अशा सवयी लावल्या की ते सेल्फ स्टडी स्वतः करतात. म्हणजे स्कूलमधून आला की होमवर्क वगैरे करायचा, खेळायला जायचं, खेळून आल्यानंतर मग जेवायचं, सकाळी उठले की मग ते स्वतःचा होमवर्क वगैरे थोडीशी प्रॅक्टिस वगैरे एक्झामच्या अगोदर करायला घेतात. तर मग आता इथे मृदुलने 2 दिवस मी त्याला सांगते, मृदुल उठ तू आणि माझ्याबरोबर व्यायाम कर. तर तो उठायला म्हणजे होतच नव्हतं त्यांना, आणि लहान आहे शेवटी असणारच, त्यांना थंडी वगैरे आणि उठायचा कंटाळा करणारच. परंतु मी त्यांना सवय लावली की सकाळी उठ आणि व्यायाम कर, म्हणजे फिटनेस छान राहतो. आणि नंतर आता तुम्हाला कळणार नाही, जेव्हा तुम्ही कॉलेजला वगैरे जाल तेव्हा तुम्हाला मग फिटनेसचं क्रेज निर्माण झाल्यानंतर त्या वेळेला वेळ निघून जाते. मग अशा 4 गोष्टी मी त्यांना समजून सांगितल्या. मग त्याने खूप मनावर घेतलं आणि आज तो अलार्म लावून उठलेला आहे. म्हणजे त्यांना आता उठायची, मला आज त्यांना उठायला म्हणजे सांगायला नाही लागलं, ते स्वतःहून उठले दोघे पण. आणि मृणाल होमवर्क करायला बसलेला आहे, त्याने थोडंसं मेडिटेशन केलं, होमवर्क करायला बसलाय. आणि मृदुलला माझ्याबरोबर मी व्यायाम करायला घेतलेला आहे. तर मृदुलला बोलला आपण दोघं व्यायाम करूया, म्हणजे तुझ्याबरोबर मी पण करेल असं. म्हणजे त्यांना असं पटवून दिलं की तू केला की मग मी पण करेल आणि मग आपण दोघे रोजचा व्यायाम करू बघ. आणि आपण सकाळी उठलं आणि व्यायाम केला की फ्रेश होतं आणि दिवसभर आपल्याला कंटाळा येत नाही, ॲक्टिव्ह वाटतं आणि आपण अगदी कोणतंही काम असलं तरी ते उत्साहात करतो. तर मी त्याला असं 4 गोष्टी सांगितल्या आणि मग त्याला ते पटल्या आणि मग तो बोलतो आई आता आपण रोज सकाळी व्यायाम करूया आणि खरंच मी जरी नाही उठलो तरी तू मला उठव असं मला तो बोलला. तर म्हणजे छान वाटतं, कमीत कमी पॉझिटिव्ह राहतं आणि पॉझिटिव्ह होऊन बोलला, तेच मला खूप म्हणजे छान वाटलं की अरे काहीतरी त्याला वाटतंय. मग आता त्याला मी असे व्यायामाचे प्रकार सांगितले. तो पहिले करत होता रोजचा, परंतु आता त्याचं स्कूलचं टायमिंग बदलल्यापासून त्याने बंद केला होता. त्यामुळे आता त्याला परत मी सवय लावलेली आहे. आणि मुलांच्याच मूडनुसार त्यांना गोडीने सांगायचं जवळ घेऊन, असं नाही असं होतं, असं केल्याने असं होतं. अशा 4 गोष्टी आपण समजून सांगितल्या तर मुलं ते ऐकतात. आणि जर तुम्ही रागवून ओरडून सांगितलं तर मुलं कंटाळा करतात आणि मग
त्यांना वाटतं आईसारखीच ओरडत असते. त्यामुळे आपण त्यांना अशा गोडीने गोष्टी पटवून द्यायच्या, मग ते आणखीन हे करतात, आवडीने करतात. तर आता इथे मी स्ट्रेचिंगचे प्रकार त्याला सांगितले, पोटावरचे व्यायाम सांगितले आणि मग त्याला बोललं पहिलं सूर्यनमस्कार त्याने घातले, सूर्यनमस्कार 5-6 आणि त्यानंतर असे स्ट्रेचिंगचे प्रकार. तर हे पोट, साईड फॅट्स, हाईटवर सगळ्यावर, म्हणजे लहान मुलांना पण त्यांची बॉडी पण फ्लेक्झिबल होते आणि त्यांना पण हालचालीची सवय लागते. आजकाल मुलं कसं झालं, सगळ्या गोष्टी जागेवर मिळतात, आई वडील सगळं गोष्टी त्यांना पुरवतात, त्यामुळे त्यांना असं जाण राहत नाही की अरे आई वडील आपल्यासाठी, आई बाबा एवढं करतात आणि आपण ते केलं पाहिजे. इवन मुलांना ट्युशन वगैरे लावतात, त्यांना सगळ्या गोष्टी जागेवर आणून देतात, फास्ट फूड वगैरे, एवढ्या लहान वयात मोबाईल वगैरे. त्यामुळे मग मुलांना कसं सगळ्या गोष्टी मुबलक मिळाल्यानंतर मग मुलं तसे आळशी बनतात. त्यामुळे मग आपण काही गोष्टी वेळेतच त्यांना म्हणजे सावरलं पाहिजे किंवा समजून सांगणं खूप गरजेचं आहे आत्ताच्या मुलांना. तर आता मी मृदुल मृणालला मोबाईलच्या बाबतीत म्हटलं तर त्यांना फक्त मी मोबाईल त्यांना अभ्यासापुरताच देते. त्यांचं चालेलं आई आम्हाला पण मोबाईल, म्हटलं त्यांना, म्हटलं की 10वीपर्यंत तुम्हाला मोबाईल काय मी घेणार नाही, 10वी झाल्यानंतरच तुम्हाला मोबाईल मी घेणार आहे, पण तोपर्यंत मोबाईल घ्यायचा नाही. तर मग त्यांना फक्त कामानिमित्ताने, म्हणजे काही सर्च वगैरे करायचं असेल किंवा अभ्यास करायचा असेल तरच मी मोबाईल देते, नाहीतर मी इतर वेळेला त्यांना मोबाईल देत नाही. आणि त्यांना सांगितलं की जरी काही बघायचं असेल तर टी व्हीला आणि शक्यतो ते टी व्हीला हॉलिवूडची मूवी वगैरे बघतात, कार्टूनची पण त्यांना जास्त अशी सवय नाही, थोडंफारच बघतात. नाहीतर मग बाहेर खाली फुटबॉल वगैरे क्रिकेट खेळायला जातात. म्हणजे ह्या गोष्टी आपण मुलांना सवय लावणं गरजेचं आहे की त्यांना वेळेत खेळायला पाठवणं, खेळल्याने सुद्धा त्यांच्या हातपायांचा व्यायाम वगैरे होतो. तर असं आहे. तर मी आता त्याला व्यायामाचे प्रकार शिकवते. तो तिकडं उडायचा, खेचून धरायचा पाय आणि बॅलन्स धरून असं समोर बघायचं आणि मनातल्या मनात 10 नंबर काउंट करायचे, कमीत कमी 10. बघ पोटाला स्ट्रेच बसतो, थाईजला, 30 केलं. आर्म्सला. कसं 30 होईल? कसं म्हणजे? 30 नाहीच होत, 30 केलं मी. 10च होतं, 10 किंवा 20 माझे होतं. तर माझे 30 झाले. पण स्ट्रेच पकडायचं पाय असा. हां, पकडलेलं. आजपासून मृदुलने सवय केलेली आहे व्यायामाला आणि मी त्याला व्यायाम शिकवते थोडाफार, स्ट्रेचिंग. पहिले तो रोज करायचा, मृदुल म्हणून रोज करायचे, सूर्यनमस्कार वगैरे घालायचे. पण आता त्यांचं एवढं बिझी शेड्यूल झालंय, तो होमवर्क वगैरे ॲक्टिव्हिटीज भरपूर असल्यामुळे संध्याकाळी खेळायला जातात इव्हिनिंगला आणि सकाळी लेट उठतात. परंतु आजपासून ते लवकर उठलेला आहे दोघे पण. हां, व्हेरी गुड. वरती खेचून धरायचे हात. तर आता हे पोटावर बेस्ट असे आसनं आहेत, ते मी मृदूला शिकवते आणि सांगते आहे. तर त्याला जमत नाही आता, तो खूप दिवसमध्ये गॅप पडलेला, त्यामुळे त्याला सांगते आहे मी असं स्ट्रेचिंग करायचे आणि मनातल्या मनात 20-30 वेळा काउंट करायचे. तर अशा पद्धतीने मुलांबरोबर पण आपण जर केलं तर मुलांवर पण ते संस्कार होतात, मुलंसुद्धा ते कॅच करतात. आई बाबा जसे वागतात तसेच मुलं कॅच करतात आणि तेच संस्कार त्यांच्यावर होतात. म्हणजे आपण बघा, जसं लहानपणापासून मुलं ज्या वातावरणामध्ये वावरतात, लहानाची मोठी होतात, त्याच वातावरणाचा त्यांच्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे आईबाबांनी मुलांसोबत जर अशा छोट्या छोट्या गोष्टी त्यांना समजून सांगितल्या, त्यांच्यासमोर जर अशा गोष्टी जर केल्या तर ती मुलं कॅच करतात. आणि जर आपण मुलांसमोरच जर सारखा कंटिन्यू मोबाईल बघत राहिलो किंवा मोबाईल घेत राहिलो तर मुलं पण कॅच करतात आणि मग मोबाईलचा हट्ट धरतात, असं आहे. तर आता बघा, मी सुद्धा एवढं माझं हेक्टिक रुटीन, एवढं बिझी स्वतःला करून घेतलं आहे की सकाळपासून नॉनस्टॉप माझी कामच असतात. उठल्यापासून अगदी पहाटेपासून सरांचा टिफिन आणि सगळं स्टेप बाय स्टेप असतं, माझं ठरलेलं आहे घड्याळाच्या काट्यावर, अशी माझी कामं असतात. म्हणजे मी स्वतःसुद्धा व्यायाम करते, स्वतःला वेळ देते, म्हणजे वेळ काढून स्वतःसाठी मी तो वेळ खर्च करते. त्यामुळे मला असं वाटतं की मुलंसुद्धा मग ते कॅच करतात, अरे आई पण करते, मग आपण का नाही करावं. तर आता मी सुद्धा मोबाईल फक्त व्हिडिओ एडिटिंग करायचं असेल किंवा मला काही काम असेल तरच मी मोबाईल घेते, नाहीतर माझं अशी रोजची घरातली कामं. हा पोटावर बेस्ट व्यायाम आहे.
30 वेळा 30 वेळा रिपिटेशन केलं तर स्ट्रेच बसतो पोटाला, ओटी पोटाला, पुन्हा आपल्या थाईजला, आर्म्सला, ऑल बॉडीला. आणि हळूहळू करून आपण आपले जे शरीरातले फॅट्स आहेत ते रिड्यूस व्हायला मदत होते. आणि कुठलंही आसन, कुठलाही व्यायाम केल्यानंतर 1-2 मिनिटं रेस्ट घ्यायचा आहे. आता खाली बसायचंय. आता जवळजवळ अर्धा तास होऊन गेले आम्ही व्यायाम करतोय. असं व्यायाम करता करता पाऊण तास आणि कधी 1 तास होतो हे कळत देखील नाही. कधी कधी तर एवढं घामाचे टपटप असे थेंब गळतात, एवढं मी स्ट्रेचिंग करत असते. आणि खरंच आपण फिट राहतो. व्यायामाचा खूप सारा आपल्या शरीराला लाभ होतो. नक्की तुम्ही सवय करून घ्या आणि अशा पद्धतीने लहान मुलांनासुद्धा चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करा. जेवढं मला शक्य होतं तेवढं मी मुलांना समजून सांगते मुलांना. आणि हेच वय असतं 1 ते 10-12 वर्षाचे, 15 वर्षाचे होईपर्यंत मुलांकडे लक्ष द्यावंच लागतं. आणि एकदा का मुलं मोठी होत गेली आणि आपण दुर्लक्ष केलं तर मग मुलांना म्हणजे आपल्याला नंतर असं व्हायला नको की अरे आपण मुलांना वेळेत सांगितलं नाही काही गोष्टी आणि समजून सांगितलं नाही, त्यांना वेळ दिला नाही. आजकाल कसं होतं धावपळीमुळे आईबाबांना मुलांना वेळ देता येत नाही. काही घरामध्ये तर अशी सिच्युएशन आहे की सकाळी आईबाबा जॉबला जातात तर मुलं झोपलेली असतात आणि घरी आल्यानंतर देखील मुलं झोपलेली असतात. म्हणजे त्यांना आईबाबांचं प्रेमसुद्धा देखील मिळत नाही, पाहायला मिळत नाहीत असं होतं. आणि मग कामवाली बाई वगैरे सगळं बघून मुलांचा टिफिन वगैरे देते. असं ऑफिशियली म्हणजे सत्य परिस्थिती अशी आहे. त्यामुळे खरंच लहान मुलांना वेळ द्या. कधीकधी त्यांच्यासोबतसुद्धा लहान होऊन तुम्ही त्यांच्यासोबत खेळा, थोडंसं आनंदी राहा. म्हणजे बघा किती स्वतःला छान वाटेल. ते घर नेहमी आनंदी प्रसन्न राहतं. आईबाबांची चिडचिड होत नाही, मुलांचीसुद्धा चिडचिड होत नाही. मुलांवर चांगले परिणाम होतात आणि मुलं खरंच ते कॅच करतात असं आहे आणि त्यांनाही छान वाटतं. याने आपले जे थाईज साईड फॅट्स आहेत, थाईज पूर्ण आपल्या हाताचे आर्म्स, दंड हे याच्यावरील चरबी रिड्यूस व्हायला मदत होते. हा सुद्धा बेस्ट व्यायाम आहे. शोल्डर वगैरे दुखत असेल तर शोल्डरवर सुद्धा बेस्ट व्यायाम आहे. मान, शोल्डर, पाठीचा मणका असे हे स्ट्रेचिंगचे 10-12 प्रकार रोजचे केले तर खूप सारा फरक पडतो आपल्या बॉडीला. बॉडी फिट राहते, फ्लेक्झिबल बॉडी राहते. आपण जसं पाहिजे तसं वळू शकतो. म्हणजे बॉडी अशी टाकली होत नाही असं आहे. त्यामुळे व्यायाम केल्याने खूप आपल्या शरीराला त्याचा लाभ होतो. आणि व्यायाम हा कंटिन्यू आपण त्याची सवय करून घेतली पाहिजे. तर मी रोजचे असे 5, 7, 10, 12 भरपूर प्रकार आहेत. जेवढे माझे रेग्युलरचे आहेत ते मी रोजचे वेगवेगळे करते. आणि आजपासून मी मृदूला माझ्याबरोबर व्यायाम करायला घेणार आहे. त्यानंतर येते सरळ स्ट्रेट हात, पूर्ण जेवढं स्ट्रेच बसेल आपल्या हाताला तेवढं पुढे घ्यायचा आणि कपाळ पुन्हा जमिनीला टेकवायचं. 20-30 वेळा मनात नंबर्स बोलायचे. साईड फॅट्स ताण बसतो ना, स्ट्रेच बसून बसून रिड्यूस होतात फॅट्स. झालं अलगद परत अशा जमिनीवर जागेवर आणायचे आणि डोकं वर अलगद करायचं. मस्त ना इथे स्ट्रेच. हो, खूप जागेवरच असं ताट होतं. त्यामुळे रोज व्यायाम करून बॉडी अशी एकदम हलकी फुलकी होते. त्यानंतर आता सरळ बसायचं, पाय स्ट्रेट आणि अंगठे पकडून गुडघ्याला कपाळ टेकवायचा प्रयत्न करायचा. त्याच्यावरून समजतं की आपलं पोट किती वाढलेलं आहे. जेव्हा आपलं कपाळ आपल्या गुडघ्याला टेकेल अंगठे पकडून हाताने तर समजायचं की आपण मेंटेन आहोत.
आणि जर आपलं कपाळ गुडघ्याला टेकलं नाही तर समजायचं की आपलं पोट, आपली बॉडी वाढलेली आहे, वजन वाढलेलं आहे. तर आता व्यायाम वगैरे झाला, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाली आणि कचरा वगैरे काढला. त्यानंतर माझा अर्धा एक तास गेला आणि नंतर देवपूजा करायला घेतली मी. तर आता सगळ्या देवांना आंघोळ वगैरे घालून घेतली, टिक्का वगैरे लावते आणि मृदुल बोलतो, आई खरंच खूप छान वाटलं, व्यायाम केला तर फ्रेश वाटलं, मी आता रोज व्यायाम करणार. आणि त्याने मनावर घेतलं, हेच मला खूप छान वाटलं. तर मी सकाळी असं त्याला 2-3 दिवस झाले समजून सांगते आणि आज त्याने प्रॉपर माझ्याबरोबर पाऊण तास व्यायाम केला, व्यायामाचे स्ट्रेचिंगचे प्रकार केले आणि खरंच खूप छान वाटलं. मलाच खूप प्रसन्न वाटलं की त्याने आज माझ्याबरोबर पूर्ण कंटिन्यू व्यायाम केला. असं लहान मुलांना त्यांच्या कलेने किंवा त्यांना गोडीने सांगितलं तर लहान मुलं खरंच ऐकतात. तर आता इथे देवपूजा वगैरे झाली, तुळशीला वगैरे पाणी वगैरे घातलं मी, फुलं वगैरे वाहून घेतली, धूप वगैरे लावलं. घरामध्ये खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. असं धूप फिरवलं ना की पॉझिटिव्ह वाईब्स येतात, मुलांना पण छान फ्रेश वाटतं. आणि अशा पद्धतीने मी देवपूजा वगैरे झाली आता मी केलेली आहे बघा. आणि आता इथे घेतलेल्या आहेत मी चपात्या बनवायला. तर आता चपात्या बनवायला इथे मुलांसाठी घेतल्यात, म्हणजे ते भाजी पोळी खातील आणि नंतर टिफिन वगैरे भरायचे आणि मीही त्यांच्यासोबत मग भाजी पोळी वगैरे खाते. आता मी लाडू वगैरे खाल्ला होता व्यायाम केल्यानंतर, त्यामुळे आता मी नंतरच मी खाणार आहे. परंतु आता त्यांना गरम गरम मी भाजी पोळी देते. म्हणजे असं हेल्दी दिलं तर मुलं पण हेल्दी राहतात आणि पौष्टिक दिलं ना तर मुलांचे बोन्स वगैरे स्ट्रॉंग होतात, इम्युनिटी पॉवर वाढते त्यांची आणि मुलं अशी सुदृढ राहतात, म्हणजे वीक वगैरे होत नाही किंवा सारखे आजारी पडत नाही. त्यामुळे तर आता भाजी पोळी वगैरे त्यांना खायला दिली, टिफिन वगैरे भरले त्यांचे. आता किचनची भांडी वगैरे सगळे क्लीन करून घेते, स्वयंपाकाची वगैरे, नाश्त्याची. त्यांना दूध वगैरे दिलं होतं. परत सगळे हे मग आता किचन वगैरे सगळं आवरून घेतलं ना मग बाकी मग दुसरी कामं माझी असतातच. कपडे वगैरे मी भिजायला घातलेले आहे, कपडे वगैरे वॉश करायची. तर आता हे बघा त्यांना भाजी पोळी दिलेली आहे खायला आणि त्यांचे टिफिन भरून ठेवले. त्यांना म्हटलं की आता युनिफॉर्म वगैरे घालून घ्या, स्कूलचं आवरून घ्या. तर आता माझं सगळं क्लीन झालेलं आहे किचन वगैरे. आणि ह्या गोष्टी आपल्याला सगळ्या रेग्युलर स्वतःला सवय असल्या तर ह्या पण झटपट होतात, नाही तर मग दिवसभर रेंगाळत. आपण काही घरामध्ये बघतो की काही लेडीज सारखं कंटिन्यू टी व्ही पुढं बसणं, फास्ट फूड खाणं आणि दिवसभर मग भांडी घास कपडे हे दिवसभर त्यांचं चालतं. परंतु ह्या गोष्टी जर वेळेत केल्या तर कामं पण पटपट उरकतात, चांगल्या सवयी लागतात आणि मुलांवर पण ते परिणाम होतात आणि मुलं पण ते कॅच करतात. म्हणजे मुलांना पण मग कामाची सवय लागते किंवा जिथली वस्तू घेतली तर तिथली वस्तू ती जागेवर गेलीच पाहिजे. ह्या गोष्टींची सवय जर लावली तर आपल्यालाही जास्तीची कामं पडत नाही. म्हणजे ह्या चांगल्या सवयी मुलांना वेळेत लावणं खूप गरजेचं आहे. आणि आत्ताच्या या धावपळीच्या या जगामध्ये तर आपण मुलांवर नेहमी लक्ष देऊनच राहिलं पाहिजे. नेहमी चांगल्या सवयी त्यांना वेळोवेळी चांगल्या सवयी सांगितल्या पाहिजे, समजून पटवून दिल्या पाहिजे, तेव्हाच ते मुलं कॅच करतात आणि त्यांना त्या गोष्टी व्यवस्थित पडतात. तर आता मुलं चाललेली आहे स्कूलला आणि शूज वगैरे घालत आहे, त्यांचं आवरून दिलेलं आहे मी. तर असं दरवाजामध्ये रांगोळी वगैरे काढत असते मी, हळदीचं लेपन वगैरे केलेलं आहे. तर आता मुलं चालली आहेत आणि त्यांना मग मी बाय वगैरे करते. मी काही खाली जात नाही, कारण आता त्यांना पण सवय झाली खाली जाण्याची आणि त्यांना त्या सवयी मग मी वेळेतच लावलेल्या आहेत की आता तुम्ही पण स्वतःला सवय झाली पाहिजे की बसमध्ये जायची वगैरे. मग मी इथनं खिडकीतनंच बाय करते बस आल्यानंतर. आणि अशी आपण देवाची उंबरठ्याची सकाळी सकाळी पूजा केली ना की छान प्रसन्न वाटतं. तुळशीला पाणी वगैरे सवाष्णीने घालावं नेहमी. आता माझं सगळं किचन टोटली आवरून झालं आहे आणि हे रोजचं आहे माझं, असं मला स्वच्छच आवडतं किचन आणि मी ते ठेवण्याचाही प्रयत्न करते.
आणि किचन क्लिनिंग, डीप क्लिनिंग हे सुद्धा मी मंथली महिना दीड महिन्यातून मी असं करत असते. त्यामुळे किचन पण जास्त खराब होत नाही किंवा पालीझुरळं येत नाही. तर आता सगळी कामं आवरली आणि इथे मी कपाट आवरलेलं आहे. तर हे बघा सगळं माझं अस्तव्यस्त साड्या रोजच्या रील्ससाठी वगैरे आता पूजेला वगैरे मी घालायची आणि त्यामुळे मग आता सगळं अस्तव्यस्त झालं. तर हे सगळं नीटनेटकं आवरून घेतलं म्हणजे पटकन वस्तू भेटतात आणि सापडतात. ही रेग्युलरची कपडे खाली आहेत आणि तसेच इथे ड्रॉवरमध्ये सगळ्या मी पर्स ठेवल्यात वेगवेगळ्या, म्हणजे जीन्स वगैरे साडीवर पटकन असे कुठलेही पर्स आपण बाहेर चाललं तर पटकन इझी घेता येईल अशा व्यवस्थित मी लावल्यात एका साईडला. आणि दुसरीकडे लगेच मी सगळं कॉस्मेटिकचं आवरून घेतलं आहे, म्हणजे माझे नेल पेंट्स, लिपस्टिक, इयरिंग्स वगैरे, रबर बँड, हे छोट्या गोष्टी, बँगल्स, अशा वेगवेगळ्या मी सेक्शन वाईज ठेवलेल्या आहेत. म्हणजे पटकन अशा घेतात आणि दिसतात पण. तर आता इथे सगळ्या मी सिल्क साड्या अशा वरती लावल्यात हँगरला आणि खाली कॉटनच्या साड्या अशा घड्या करून ठेवल्या. डबल घडी करून ठेवली म्हणजे मग कपडे जास्त बसलेले आहेत असं. काही मुलांच्या याच्यामध्ये पण कॉटनच्या साड्या ठेवलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने माझी रेग्युलरची दिवसभराची कामं आहेत आणि आजचा माझा व्हिडिओ अशा पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. मुलांना चांगल्या सवयी, त्यांना वेळच्या वेळेला काही गोष्टी पटवून दिल्या तर खरंच मुलं खूप छान आनंदी राहतात. तर आता इथे मुलांसाठी मी सगळं आवरून घेतलं आणि मुलांसाठी म्हटलं केक बनवून ठेवावं, म्हणजे मुलं संध्याकाळी स्कूलमधून आले की छोट्या भुकेसाठी म्हणून असं काही ना काही मी त्यांना हेल्दी देत असते. तर आता घरीच असा केक जर बनवला तर मुलं आवडीने खातात. तर आता बघा मी 1 वाटी रवा घेतला, त्यामध्ये 1 वाटी जेवढा रवा घेतला तेवढंच दूध घ्यायचं आहे, अर्धी वाटी साखर, म्हणजे साखर आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि इथे बॉर्बनचं बिस्किट होतं तर मी 4-5 बिस्किटं मी त्यामध्ये टाकलेली आहेत. आता हे मी मिक्सरला असं बॅटर तयार करून घेतलं, त्यामध्ये 1 कॉफी पाऊच ॲड केलेला आहे आणि खूप छान चवीला केक होतो. स्वादानुसार मी वेलची पूड टाकली, म्हणजे फ्लेवर असा वेलचीचा असला की मुलं आवडीने खातात आणि खूप छान, लहान मुलंच काय मोठेसुद्धा आवडीने खातील. तर आता हे बॅटर चांगलं मी तयार करून घेतलं. कुकर प्रीहीट करायला ठेवायचं आहे आपल्याला 1-5 मिनटं आणि लो फ्लेम करून, आणि त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एक जाळी ठेवायची आहे, बाकी काहीच पाणी वगैरे काही टाकायचं नाही. आणि इथे मी आता केक टीन असेल तर तुम्ही केक टीन घेऊ शकता किंवा असा कुकरचा डबा जरी असेल तरी त्या डब्याला थोडंसं तेल ग्रीस करायचं आणि एक बटर पेपर ठेवून घ्यायचा. जर बटर पेपर नसेल तर तुम्ही त्यावर मैदा किंवा मग गव्हाचं पीठ भुरभुरायचं. आणि आता इथे मी बॅटरमध्ये बघा एक इनो पाऊच मी ॲड केलं आहे आणि ते एका डायरेक्शनने असं फेटून घ्यायचं आहे, एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं आहे. आणि ते चांगलं फेटल्यानंतर आपल्याला मग ते बॅटर डब्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे. तर घरच्या घरी असा केक बनवला तर आता क्रिसमस आला आहे, लहान मुलांना जर आवडीने असा केक बनवून दिला तर ते आवडीने खातील. आणि बाहेर कसं आपण बाहेरचं शक्यतो खाणं अवॉइड करायचं आहे. तर आता हे बॅटर मी एका डब्यामध्ये ट्रान्सफर केले आणि तो बटर पेपर वगैरे मी लावून घेतला होता. तेल ग्रीस करून आपल्याला ते बॅटर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि टॅप करायचं आहे. आता इथे कुकर प्रीहीट झाला आहे आणि लगेच मी जाळी ठेवून घेतली. त्यावर गरम असल्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक आपल्याला डबा ठेवून घ्यायचा आहे. तर खूप थंडी पण आहे, दिवसभर थंडीच लागते. आणि आपल्याला कुकरची रिंग म्हणजे झाकणाची रिंग आणि शिट्टी काढून ठेवायची आहे आणि 35 ते 40 मिनटं आपल्याला बेक होऊन द्यायचं आहे. अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे. आता आपण एक 35-40 मिनटं झालेले आहे. तर मी ते टूथपिकने बघा असं करून बघते त्याच्यामध्ये की झाला आहे की नाही. आणि जेव्हा टूथपिक क्लीन येते किंवा सुरी पण तुम्ही हे करू शकता, क्लीन आल्यानंतर मग समजायचं की आपला केक बेक झाला आहे. तर आता साईडने असं थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे. साईडने मग असं मी काढून घेतलं आहे आणि एका ताटामध्ये आता मी पलटी मारून घेतला आहे. बघा केक खूप छान बेक झालेला आहे आणि अर्धा किलो या प्रमाणामध्ये झालेला आहे बघा. तर एका वाटी रव्यापासून मी अर्धा किलोचा केक बनवला आहे आणि असं घरी जर बनवून दिला तर खूप छान. अजून त्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स, तुटी फ्रुटी वगैरे टाकले तर मस्त असा चवीला पण छान लागतो आणि दिसायला पण छान दिसतो. तर मी ते साधाच बनवला आहे आणि खूप स्पॉन्जी असा झालेला आहे. तर बघा कलर तर खूप छान आलेला आहे, अगदी चॉकलेट फ्लेवरच वाटतो आहे. आणि मी आता इथे कट करून दाखवते. अगदी इझी कट होतो आहे बघा. थोडा थंड झाल्यानंतरच कट करायचा म्हणजे छान असा कट होतो आणि स्पॉन्जी झाला आहे.
तर आता केक वगैरे झाला, त्यानंतर रील्स वगैरे बनवल्या, कचरा वगैरे काढला, देवपूजा वगैरे केली, पुन्हा तिन्हीसांची वेळ झाली, दिवाबत्तीचा टाईम, सगळं आवरून घेतलं. आणि आता इथे मी कढी केलेली आहे. तर तूप बनवलं, म्हटलं फ्रेश असं ताक होतं, म्हटलं छान कढी बनवावी. तर मुलांना सगळ्यांना आवडते, त्यामुळे मग इथे कढी बनवलेली आहे. आणि आता मस्त गरमागरम भाकरी आणि भात. तर कढी भात पण खूप छान लागतो. मुलं खेळून आले, त्यानंतर फ्रेश झाली आणि मग जेवण केलं. तर आता इथे पुन्हा सगळं किचन आवरलं. तर माझा ब्लॉग मी इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा.